पाटण पुरवठा विभागातील कारभाराबाबत महेंद्र चव्हाण यांचे आमरण उपोषण सुरू। पाटण तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पाटण तालुका अपंग संघटनेचे अध्यक्ष महेंद्र तुकाराम चव्हाण यांनी आजपासून पाटण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। प्रशासनाकडे रीतसर निवेदने, माहिती व मागण्या सादर करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे। पुरवठा विभागातील काही अधिकारी तसेच मुदत संपलेले अंशकालीन कर्मचारी अहमभावाने वागत असून सर्वसामान्य नागरिकांना योग्य माहिती दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले। चव्हाण यांनी आपल्या निवेदनात 4 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। 1. माहिती अधिकाराखाली मागील 6 महिन्यात रास्तभाव दुकानदार निहाय गहू, तांदूळ व इतर धान्य वाटपाची योजना व सविस्तर आकडेवारी जाहीर करावी। जानेवारी 2026 महिन्यातील दुकानदार निहाय धान्य वाटपाची तपशीलवार माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावी। पुरवठा शाखेतील मुदत संपलेले अंशकालीन कर्मचारी तातडीने सेवामुक्त करावेत। पुरवठा शाखा स्वतंत्र असताना गेल्या 4 वर्षापासून महसूल विभागातील तारळे येथे गोडाऊन कीपर म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांऐवजी त्या ठिकाणी पुरवठा विभागाचाच अधिकारी नियुक्त करावा। या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारभारात पारदर्शकता राखावी अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे। दरम्यान आमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील अनेक नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी भेट देऊन चव्हाण यांना पाठिंबा दर्शवला। या आंदोलनावर पाटण तहसील प्रशासन काय भूमिका घेते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। माझंही मला काम करायला सुचावं, मला कुठं हौस आल्या कुणाच्या विरोधात विनाकारण येऊन उपोषणाला बसायला। सकाळपासून उपोषणाला कोणी भेट दिली का? भरपूर लोक येऊन गेली। शासकीय अधिकाऱ्यांमध्ये नायब तहसीलदार येऊन गेले। त्यांचं म्हणणं आहे तहसीलदार साहेब 3 दिवस प्रशिक्षणाला कुठंतरी गेलेत। मी म्हणलं 30 दिवस जाऊ दे, मला काय फरक पडत नाही। याच्यावरती जर तोडगा नाही निघाला तर पुढची भूमिका आपली काय? जोपर्यंत महसूल खात्याचा माणूस पुरवठा शाखेची सक्षम माणसं असताना आणि त्याचं पद हे गोडाऊन कीपरचं तारळे भागात असताना कुणाच्या मर्जीने का म्हणून इथं त्याला बसवलंय आणि कुणाच्या इशाऱ्यावर हे काम केलं जातंय। आणि जर का आज प्रशासनानं ठोस भूमिका घेतली नाही तर माझा जे मी त्या निवेदनात म्हटलंय की माझा हेतू किंवा मी म्हणतोय की कुणीतरी